नमस्कार मंडळी, हे माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि मित्रांनो, तुमच्या उदंड प्रतिसादामुळे, तुमच्या प्रेमामुळे आज आपण आपल्या स्वतःचा स्टुडिओ बांधलेला आहे. ह्याच्या पुढे आपण इंटरव्ह्यू इथंच करणार आहोत. सर, तुम्ही बघू शकता की किती उदंड प्रतिसादामुळे इकडे इंटरव्ह्यू घेताय का उदंड पावसामुळे? तुम्हाला कसं कळलं? क्योंकि बाप बाप होता है, सब पता चलता है हमें. मित्रांनो, तुमच्या लक्षातच आलं असेल की आज फादर्स डेच्या निमित्ताने आज आपल्या स्टुडिओवर एक फादर आलेले आहेत, एक वडील आलेले आहेत, एक बाप आलेला आहे. तर आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी. सर एक मिनिट. आज फादर्स डे आहे सर. बर, एखाद्याचा जर बर्थडे असेल तर आपण हॅपी बर्थडे म्हणतो. अरे मग माझा फादर होण्याचा बर्थडेच आहे. आजच मी पहिल्यांदा 30 वर्षापूर्वी फादर झालो होतो, म्हणून अच्छा म्हणजे हॅपी बर्थडे टू मी. नाही सर, म्हणजे याचा अर्थ की आज तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे. हो, म्हणूनच तर मी म्हणतोय ना हॅपी बर्थडे टू मी. पण मला एक सांगा सर की तुमचा वाढदिवस जेव्हा असेल तेव्हा तुम्ही असंच म्हणता हॅपी बर्थडे टू मी? जेवढा आनंद मला हॅपी बर्थडे टू मी आज म्हणण्यात येतो तेवढा मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नाही येत. पण का सर, असं का? पण जेव्हा तू बाप होशील तेव्हा तुला कळेल. सर, आज तुमच्या मुलाचा बर्थडे आहे, तर आज तुम्ही सर काय करणार? जे मी रोज करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना. हो बरोबर आहे सर. पण माझा म्हणण्याचा अर्थ असा होता सर की तुम्ही कुठलं सेलिब्रेशन केक वगैरे कट करणार का नाही सर आज? अरे, सेलिब्रेशन करायला, केक कट करायला माझा मुलगा माझ्या जवळ आहेच कुठे? कुठं असतात सर मग? तो अमेरिकेला असतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला एकच मुलगा आहे सर? अच्छा, मग दुसरा मुलगा? तो लंडनला असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या मिसेस असे दोघ जणच घरी राहता? माझ्या मिसेस 5 वर्षापूर्वीच या जगातून मिस झाल्या. मिस झाले म्हणजे? अरे ओ सॉरी म्हणतो सर, मी सॉरी म्हणतो. सर, कधी तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांच्यापाशी का नाही जाऊन राहत मग सर? माझी मुलं जिकडे राहतात त्यांना मी तिकडे राहायला नाही, शिकायला पाठवलं होतं. पण ते तिकडे जाऊन असं काय शिकले काय माहिती, ते इकडे परत आलेच नाहीत. अच्छा, मग ते सर तुम्हाला भेटत नाहीत किंवा इकडे येत नाहीत सर तुमच्यापाशी? त्यांची आई जिवंत होती तोपर्यंत यायचे, वर्षातून एकदा दोनदा. जशी त्यांची आई गेली 5 वर्ष झाली, ते इकडे काय आले नाहीत. पण का सर, असं का? त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या आईमध्ये सहवास होता, आणि सहवास होता त्यामुळे प्रेमही होतं. माझा आणि मुलांचा तसं लहानपणीपासूनच सहवास कमीच होता, आणि सहवास कमी त्यामुळे प्रेमही कमी. सर, म्हणजे मला असं विचारायचं आहे की तुमचा आणि तुमच्या मुलांचा सहवास का कमी होता सर? म्हणजे कारण काय त्याच्या मागचं? जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा मी पैसे कमवण्याच्या मागे होतो, त्यांचा भविष्य काळ सुरक्षित करण्याच्या मागे होतो. पण ते करता करता माझा आणि माझ्या मुलांचा एकत्र वर्तमान काळ निघून चाललाय हे माझ्या ध्यानातच आलं नाही. कधी कधी असं वाटतं त्यांना एवढं जर शिकवलं नसतं तर बरं झालं असतं. निदान आज ते माझ्या जवळ तरी राहिले असते. नाही, बरोबर आहे सर तुमचं. पण आज तुम्ही तुमच्या मुलांना एवढं उच्च दर्जाचं शिक्षण दिलं, त्यांना आज तुम्ही बाहेर देशात पाठवलं सर, आणि त्यांच्यावर आज खूप पैसा खर्च केला. मी असं म्हणेल की खूप उपकार आहेत सर तुमचे, त्यांच्यावर खूप उपकार आहेत. पण तुम्हाला कधी असं वाटलं नाही का सर की त्यांनी तुम्हाला विचारावं, तुमची काळजी घ्यावी, तुमच्या जवळ राहायला हवं, असं वाटत नाही सर तुम्हाला? बाप कधी आपल्या मुलांवर उपकार करत नाही, एक लक्षात घे. लाईफ इज अ सर्कल, फुल सर्कल. म्हणजे जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा मी त्यांच्यावर चिक्कार पैसा खर्च केला, त्यांना चांगलं शिक्षण दिलं, पण त्यांना कधी वेळ देऊ शकलो नाही. आज उलटय, आज माझी मुलं मला फोन करून विचारतात, बाबा तुम्हाला काय औषध गोळ्या लागतात का, तुम्हाला पैसे पाठवू का, बाबा किती पैसे पाठवू.
आज सुद्धा माझी मुलं माझ्यावर चिक्कार पैसे खर्च करू शकतात, पण माझ्यावर ते वेळ खर्च करू शकतील एवढा त्यांच्याकडे आज वेळ नाहीये. दॅट्स वाय से लाईफ इज अ फुल सर्कल. पैशामध्ये प्रेम निर्माण करण्याची ताकद फार कमी आहे. सहवास ही एकच गोष्ट आहे की जी प्रेम निर्माण करू शकते. एवढंच सांगतो. सर तुम्ही रडताय? लहानपणी जेव्हा माझी मुलं रडायची तेव्हा माझ्या काळजात गलबलायला व्हायचं. ते जिथं कुठं असतील तिथं मी पटकन पोचण्याचा प्रयत्न करायचो. आज मला रडताना बघून ते सुद्धा कदाचित माझ्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करतील असं. सर ते नक्की येतील सर, नक्की. तर मित्रांनो, आपण बघू शकता आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या मुलांनाही सांगत की आपल्या वडिलांचा हा इंटरव्ह्यू बघून किंवा या सर्व गोष्टी बघून ते नक्कीच आपल्या वडिलांकडे परत येतील. आपण सुद्धा आपल्या वडिलांची काळजी घेतली पाहिजे, आपल्या वडिलांना सांभाळलं पाहिजे. फादर्स डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या भागात आपण भेटूच.